सर्वांना जय भीम. आजच्या या क्लासमध्ये सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत. क्लासच्या सुरुवातीलाच आपण बहुजन महासंघाचे जे संस्थापक आहेत बनते उर्जन संघ त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचंही आज आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि चांगल्या गाथाही आपण पठण केले. तर आपण सर्वजण सुखी आनंदी असेल अशी मनोकामना व्यक्त करतो आणि निश्चितच आपण ह्या प्रवाहामध्ये प्रवास करत आहे, त्यामुळे आपला जो प्रवास आहे तो निश्चितच सुखकारक होत आहे अशी आशा व्यक्त करू. गेल्या अनेक दिवसापासून आपण सुप्त क्लासच्या माध्यमातून जे काय भगवंतांनी उपदेश दिलेले त्या उद्देशांना आपण धारण करण्याचा किंवा ग्रहण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा जे सुप्त क्लासचा जो वर्ग आहे, जे आज सुप्त घेणार आहे तर तो मी घेणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपण हे जे जवळपास 29वे सुप्त आहे आणि हे आपण जे अलीकडच्या 4 ते 5 आठवड्यामध्ये जे सुप्त बघत आहोत ते उपम वर्ग सुप्त म्हणजे जे उपमा असणारे सुप्त आहे आणि हे उपमा असणारं सुप्त आज आपण पाहणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत भगवंतांनी लोकांना समजण्यासाठी आणि हा धर्म समजण्यासाठी उपमाच्या माध्यमातून तो समजण्यासाठी अगदी सोपा होतो आणि असा भगवंतांनी वेगवेगळ्या उपमा देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पद्धतीने तो समजेल या ती मांडणी केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. त्याचाच आज आपण बघणार आहे ते. त्या सुप्ताचं नाव आपण मगाशी जसं आम्ही सरांनी सांगितलं महासार्वभौम सुप्त आहे आणि हे जे महासार्वभौम सुप्त आहे ते सुप्त भगवंतांनी त्याचं देण्यापाठीमागची ती 5 गुण आहे आणि त्या सुप्ताचा जो काय सार आहे तो आपण जाणण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे महा म्हणजे मोठं, सार म्हणजे जो आपण म्हणतो की एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाची उपमा दिलेली सुप्त आहे आणि त्या वृक्षाच्या मध्ये असणारा जो गाभा आहे त्या गाभ्याला सार म्हटलं गेलं जातं. म्हणजे आपण समजा आपल्याकडं चंदना हे झाड जास्त प्रसिद्ध आहे, त्या चंदनाच्या झाडामध्ये त्याला आपण बघतो ते झाड बघितल्यानंतर त्या झाडाला बऱ्याच काही गोष्टी असतात, फुलं आहेत, पानं आहेत, फांद्या आहेत आणि तो वृक्ष आहे, त्याला साल आहे. त्याच्यामध्ये असणारा जो गाभा आहे त्या गाभ्याला आपण काय म्हणतो सार. तर अशा पद्धतीचे हे महासार्वभौम सुप्त आहे. हे भगवंतांनी कुणाला दिलेला उद्देश आहे तर आपल्याला माहिती आहे की देवदत्त हा भगवंताचा चुलत भाऊ होता आणि तो प्रवृत्तीत झाला होता आणि प्रवृत्तीत झाल्यानंतर तो बऱ्याच दिवस त्यानं काय आचरण वगैरे केलं, चांगला काय तो करत होता, आनापानसती ध्यानाचं चांगलं प्रॅक्टिस करणारा तो होता. पण असं असताना सुद्धा थोडासा त्याच्या जो काय पूर्वीचा जो गुण होता त्या गुणाला तो धारण करूनच ते सगळं करत असल्यामुळं त्याच्या मनामध्ये असं वाटत होतं की भगवंतांनी मला इथं थोडंसं मान द्यावा किंवा मला सगळ्या गुरा द्याव्या. पण असं काय झालं नाही आणि असं न झाल्यामुळे तो निघून गेला आणि हा निघून गेल्यानंतर भगवंतांनी मग सगळ्या भिक्षूंना एकत्रित बोलवलं आणि एकत्रित बोलवून भगवंतांनी या महासार्वभौम सुप्ताचा उपदेश दिलेला आहे. आणि हे सुप्त फार महत्वाचं आहे की एखादा व्यक्ती का प्रवृत्त होतो, त्याचा प्रवृत्त होण्याचा उद्देश काय असावा आणि तो उद्देशाला घेऊन पुढे कसं आपण गेलं पाहिजे त्याची मांडणी ह्या सुत्तामध्ये भगवंतांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे सुत्त जसं भिक्खूंना महत्वाचं आहे तसं उपासक म्हणून आपल्याला पण महत्वाचं आहे. समजा एखादी संघटना असेल किंवा वेगवेगळ्या समाज व्यवस्था असेल तर त्या सगळ्यांसाठी हे सुत्त फार महत्वाचं आहे. कारण आपण उपासक म्हणून आपण जीवन जगत असताना का आपण बौद्ध धर्माला आकर्षित झालोय, आपल्याला काय आपला उद्देश क्लिअर आहे का, किंवा एखाद्या भिक्खूला मी प्रवृत्त झालोय तर मी प्रवृत्त होण्यापाठीचा उद्देश क्लिअर आहे का, अशा अनुषंगानं हे सुत्ताची मांडणी भगवंतांनी केलेली आहे. आणि म्हणून हे सुत्त जितकं भिक्खूंसाठी महत्वाचं आहे तितकं आपल्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे, तितकंच एखाद्या संघटनेसाठी सुद्धा महत्वाचं आहे. कारण एखादी संघटना जेव्हा स्थापन होते आणि ते स्थापन झाल्यानंतर त्यांची काय ध्येय उद्दिष्ट ठरलेली असतात आणि त्या ध्येय उद्दिष्टाप्रमाणे आपण ते एखादी संस्था चालवते की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा हे सुत्त तितकंच महत्वाचं आहे. म्हणून हा सुत्ताचा आपण जो काय अभ्यास करणार आहोत तो आपल्यासाठी आपण असं समजून करूया. कारण आपल्याला माहिती आहे की आपण जीवन जगत असताना अनेक कारणाने आपण दुःखी आहे आणि दुःखी असल्यामुळं आपल्याला असं वाटत असतं की ह्या दुःखातून बाहेर पडावं, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधत असतो आणि मग वाटतं की आपल्याला आपण दुःखातून बाहेर पडण्याचा जो काय मार्ग आहे त्या मार्गाला थोडंफार आपण जाणतो आणि मग ते जाणून थोडंसं प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला निश्चित येतो आणि काय करतो मग तर आपण त्या रिझल्टला आपण धारण करतो आणि आपल्याला असं वाटतं
की हा आता हे जे काय मी केलेलं आहे ह्या रिझल्टचा जो काय लाभ मला होत आहे आणि त्या लाभाचा लाभ आपण घेऊन थोडंसं आपल्या मनामध्ये वाटतं की आता मला जे काय करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आपण त्या लाभालाच ग्रहण करून तिथंच थांबतो आणि अजून काय होतं की मला लाभ झाला, मला माझा लोक सत्कार करत आहेत, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि ज्या गोष्टीला जी गोष्ट टाळण्यासाठी आपण इथे प्रवृत्ती झालो तीच गोष्ट परत तो त्याच गोष्टीला वश होतो. म्हणजे परत तो लाभाला सत्काराला वश झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये काय अहंकार उत्पन्न होतो आणि तो ज्या गोष्टीला टाळायचं होतं त्याच गोष्टीला तो धारण करतो, म्हणजे दुःखाला, आणि तो दुःखाला धारण करून परत जीवन यापन करतो. तर असं हे एकंदरीत सुट्ट आहे. तर भगवंत काय म्हणतायत की जर तुम्हाला ह्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याचे जे काय मार्ग आहे तो मार्ग या भगवंतांनी ह्या सुट्टामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून हे जे सुट्ट आहे तर हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. भगवंतांनी या दुःखाची व्याख्या जसं आपण वारंवार बघतो म्हणजे काय आहे त्याची व्याख्या आपण बघितलेली आहे, तर ती पण आपण थोड्या प्रमाणात बघणार आहे. भगवंतांनी यापुढे ते सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला कशासाठी तुमचं हे जीवन यापन करायचं, म्हणजे तुम्ही प्रवृत्तीत का झालाय याची आपल्याला क्षणाक्षणाला जाणीव असणं गरजेचं आहे. आणि ती जर जाणीव आपल्याला नसेल तर मग आपण जसं छोट्या मोठ्या लाभाने, सत्काराने, मानाने आपण काय होतो त्या गोष्टीला वश होतो आणि परत ज्या गोष्टीपासून आपल्याला दूर जायचं होतं त्याच गोष्टीला आपण पकडतो. तर हे या गोष्टीपासून दूर राहण्यासाठीचं हे जे सूत्र आहे ते फार महत्वाचं सूत्र आहे. तर थोडंसं वाचन करत आपण समजावून घेत जाणार आहे. तर मी सूत्राची सुरुवात करतोय. सूत्राचा एक पॅराग्राफ वाचन आणि त्याच्यावरती त्याचं आपलं विश्लेषण मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. महासार्वभौम सूक्त 29 नंबरचं हे सूत्र आहे. असे मी ऐकले आहे, एके समयी देवदत्त निघून गेल्यावर थोड्याच समयानंतर भगवान राजगृहामध्ये गृधकट पर्वतावर विहार करत होते. तेथे भगवंतांनी भिक्खूंना देवदत्ताच्या बाबतीत संबोधित केले. भिक्खूंनो, कोणी कुलपुत्र श्रद्धापूर्वक घरातून बेघर होऊन प्रव्रजित होतो. मी जन्म, जरा, मरण, रडणे, ओरडणे, दुःख, दौर्मनस्य त्रासात पडलो आहे. दुःखात लिप्त झालेल्या माझ्यासाठी या सर्व दुःख स्कंदांचा अंत करण्याचा एखादा उपाय आहे काय? तो अशा प्रकारे प्रवर्जित होऊन लाभ सत्कार प्रशंसेचा भागीदार होतो. त्या लाभ सत्काराने प्रशंसेने संतुष्ट होऊन स्वतःच्या संकल्पाची पूर्ती झाली आहे असे समजतो. तो त्या लाभ सत्कार प्रशंसेने गर्विष्ठ होतो आणि दुसऱ्यांना कमी लेखतो. मला लाभ मिळतो, माझा सत्कार होतो, माझी प्रशंसा होतो आणि दुसरे भिक्खू अप्रसिद्ध शक्तीहीन आहेत, त्याला का लाभ सत्कार प्रशंसेचा लाभ सुटतो. तो प्रमादी बनतो, प्रमाद करू लागतो, प्रमत्त होऊन दुःखात पडतो. म्हणजे आपण मगाशी मी जसं म्हटलं की देवदत्त हा संघ सोडून गेल्यानंतर भगवंतांनी त्या भिक्खूंना एकत्रित केलं आणि एकत्रित करून एखादा जो भिक्खू आहे तो श्रद्धापूर्वक म्हणजे श्रद्धेनं तो प्रवृत्त झालेला आहे. आणि तो का श्रद्धेनं प्रवृत्त झालेला आहे तर त्याला मी दुःखी आहे याची जाणीव झालेली आहे. आणि मग ते दुःख काय आहे तर भगवंतांनी सांगितले की जन्म होणं दुःख आहे, जरा दुःख आहे, मरण दुःख आहे, रडणं, ओरडणं, दुःख, दौर्मनस्य, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दुःख आहेत. एक गोष्ट लक्षात आपण घेऊया की आपला जो जन्म आहे तो आपल्या आई वडील एकत्रित आल्यामुळे त्यांच्या त्या कारण प्रत्ययाने आपला जन्म झालेला आहे. आता जन्म झालेला आहे हा जरी दुःख असलं तरी त्या गोष्टीचं ही जो जन्म ही काय तर भूतकाळ आहे आणि ह्या भूतकाळालाच आपण बऱ्याचदा पकडून ठेवून आपण आपलं जीवन जगत असतो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तो भूतकाळ त्या भूतकाळाला सोडून दिलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे, जो व्यक्ती जन्माला येणार आहे तो मृत्यूला वश होणार आहे. हे सत्य आहे, हे जीवनाचं काय आहे अंतिम सत्य आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आपल्या जीवनाचं आहे. पण या मृत्यूचं भय घेऊन आपण आपलं जीवन यापन करत असतो. आणि हे जे मृत्यू आहे हे काय भविष्य काळ आहे. आणि आपण जे जीवन यापन करतो तो नेहमी काय करतो, एक तर भूतकाळातल्या गोष्टी आठवून आपण जीवन यापन करत असतो किंवा भविष्य काळाच्या नियोजन किंवा ह्या गोष्टींमध्येच आपण आपलं जीवन यापन करत असतो. म्हणजे मृत्यू होणार हे आपल्याला माहित आहे, पण आपल्याला तो मृत्यू होऊ नये यासाठी वारंवार आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. पण ह्या दोन्ही मधला जो गॅप आहे तो आहे वर्तमान काळ.
म्हणजे जे काय आपण जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास करणार आहे तो वर्तमान काळ आहे. आपण एक तर भूतकाळ बदलू शकत नाही किंवा भविष्यकाळ काय होणार आहे आपल्याला माहित नाही, तोही बदलू शकत नाही. पण वर्तमान काळ जो आहे तो मात्र आपण काय करू शकतो, बदलू शकतो. म्हणजे जे काय वर्तमान काळात ज्या काही गोष्टी घडत आहेत, वर्तमान काळात जे काही मी दुःखाला वश होत आहे, तर ते दुःख नाहीसे करण्यासाठी भगवंत काय म्हणत आहेत की तुम्ही प्रवृत्त झालेला. म्हणजे भूतकाळात तर संपलेलाच आहे, कारण त्याचा काय आता आपल्याला विचार करायची गरज नाही. भविष्य काळाची पण विचार करण्याची गरज नाही, कारण आपण मृत्यू होणार आहे आपल्याला समजलेला आहे. पण जो काही मृत्यू आहे तो मृत्यू आपल्याला सुखकारक झाला पाहिजे. म्हणजे जसं की आपल्याला माहित असेल की जैन तीर्थकार तरुण सागर महाराज म्हणून आहेत, तर ते काय म्हणतात की हे जी काय आपण तयारी करत आहोत ती मृत्यूसाठी तयारी करत आहोत. म्हणजे जो मृत्यू आहे तो मृत्यू सुखकारक झाला पाहिजे. मृत्यूची तयारी करण्यासाठी आपण जे काय आपलं आहे शुद्धचर्या करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तेच भगवंतांनी यामध्ये पण सांगितलेलं आहे. आणि मग आपण पाहतोय की हे जे काय दुःख आहे, म्हणजे रडणं, ओरडणं, दुःख, दौरमनस्य, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या प्रत्ययाने आहेत, तर आपल्यामध्ये जी असणारी तृष्णा आहे, आपल्यामध्ये जी असणारी आसक्ती आहे, त्या आसक्तीच्या त्या तृष्णेच्या प्रत्ययाने ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय करत आहोत, त्याचा दुष्करण होत आहे. आणि त्यामुळं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीतून जर बाहेर पडायचं असेल तर त्यांनी त्या म्हटलेलं आहे, त्या सर्व दुःख स्कंदांचा अंत करण्याचा एखादा उपाय आहे काय. आणि मग ह्याचा जो उपाय आहे तो भगवंतांनी काय सांगितलाय की सदाचरण करणं. म्हणजे जे काय आपण आचरण करणार आहे, जे आपण जीवनचर्या, त्या जीवनचर्येला आपण चांगल्या पद्धतीनं आपण आचरण केलं पाहिजे. तरच आपण ज्या काय दुःखांना वश होत आहोत तर त्या दुःखांना आपण काय करू शकतो, नष्ट करू शकतो. म्हणजे जो मी आपण म्हणतोय की त्या मीला असणाऱ्या आपली ही जी काय आहे, त्या कायेला असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, दुःख भोगणाऱ्या गोष्टी काय आहेत, तर जन्म आहे, जरा आहे, मरण आहे, रडणं, ओरडणं किंवा दुःख स्कंद आहे, दुःख दौरमनस्य आहे, तर आपण ह्या कायेमध्येच ह्या सगळ्या गोष्टी काय आपण करते, अनुभवत असते. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, दुःख स्कंद हा शब्द इथं म्हटलेला आहे. दुःख स्कंद काय आहे हे फार महत्वाचं आहे आपल्याला माहित असणं. कारण दुःख स्कंद ही जी काही काया आपली बनलेली आहे, त्या कायेमध्येच ह्या दुःख स्कंदांचा आपण जोपर्यंत आपण अनुभव घेणार नाही किंवा त्याला जाणणार नाही तोपर्यंत तो नष्ट करण्यासाठी आपण काय करणार नाही, प्रयत्न करणार नाही. ते दुःख स्कंद काय आहे, तर आपण पाहतो की रूप उपादान स्कंद आहे, वेदना उपादान स्कंद आहे, संज्ञा उपादान स्कंद आहे, संस्कार उपादान स्कंद आहे आणि विज्ञान उपादान स्कंद आहे. आता हे वारंवार आपण आपल्या ह्या क्लासमध्ये बघितलेलं आहे. पण म्हणजे आता उदाहरणासाठी मी फक्त काही गोष्टी तुम्हाला इथे सांगतो की रूप उपादान स्कंद म्हणजे काय. एखादं रूप आहे, ते रूप आपल्याला हवावंसं वाटतं, त्या रूपाला आपण पकडून ठेवतो, म्हणजे उपादान आहे, म्हणजे आसक्त आहे त्या रूपामध्ये आपण. म्हणजे एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं जे रूप आहे त्या रूपाला आपण धारण करतो आणि आपल्याला असं वाटतं की ही जी काही वस्तू आहे, हे जे काही रूप आहे ते सतत माझ्यासोबत असावं. कारण हे जर थोडंसं दूर गेलं तर काय होतं, दुःख होतं. आणि त्या पकडून ठेवण्यामध्ये जी आसक्ती आहे, ती आसक्तीच आपल्या दुःखाचं कारण आहे. कारण ते जे रूप आहे हे म्हणजे भगवान बुद्धांच्या धर्माचा सिद्धांत काय, तर अनित्य आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या बदलणार आहेत. जे रूप आज आपण जसं आहे तसं पाहतोय तर ते रूप तसंच राहणार नाही, कालांतराने त्याच्यामध्ये चेंजेस येणार आहेत. जसं की आज आपण बघा, आपला जन्म झाला तसं आपण लहान होतो, लहानाचे मोठे त्यानंतर आपल्या मोठे झाल्यानंतर आपण वृद्धावस्थेकडे गेलो, वृद्धावस्थेकडे गेल्यानंतर आपले दात पडतायत, केस पिकतायत, आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर ह्या दुःखच आहे. कारण आपल्याला असं वाटतं की आपले दात पडू नये, आपल्याला असं वाटतं की आपले केस पिकू नये, आपल्याला असं वाटतं की आपला हा जो सुंदर चेहरा आहे त्या सुंदर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू नये, कारण लोकांनी मला पाहावं अशी आपली इच्छा असते. पण तसं होत नाही, कारण हा निसर्ग धर्म आहे. भगवंतांनी जो काय आपल्याला उद्देश केलेला आहे तो निसर्ग धर्माला धरून उद्देश केलेला आहे. आणि मग हे जे काही उपादान स्कंद आहे, ती एखादी गोष्ट आपण जी पकडून ठेवतोय तर त्या पकडून ठेवण्यामुळे आपण काय आहे, दुःखी आहे. आणि मग भगवंत काय म्हणत आहेत की आपण पाहतो जसं रूपाच्या बाबतीत आहे तसंच वेदनेच्या पण बाबतीत आहे. एखादी सुखद वेदना आपल्याला आली तर ती आपल्याला असं वाटतं की सुखद वेदनाच आपल्यासोबत असावी, म्हणजे तिला त्या सुखद वेदनेला आपण काय करत असतो, पकडून ठेवत असतो. आणि एखादी दुःखद वेदना आली तर त्याचा आपण काय करत असतो, तिरस्कार करत असतो की ती वेदना आपल्याला येऊ नये असं आपल्याला वाटत असतं. आणि मग भगवंत म्हणतायत की ह्या गोष्टींना जे काय तुम्ही पकडून ठेवतात ते तुमचं काय आहे, दुःख आहे. आणि आपल्याला ह्या दुःखातून जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल, सदाचरणाचं आपल्याला आचरण करावं लागेल. आणि हे सदाचरण काय आहे, तर चांगलं राहणं, चांगलं जीवन जगणं.
हे सदा असं नाही. आणि मग हे ज्यावेळेस आपण सुरुवात करतो चांगलं राहण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा शिलानं आपण जीवन जगण्यासाठी, तर त्याचा जो रिझल्ट आहे, आणि जो जो व्यक्ती चांगलं जीवन जगायला सुरुवात करेल तो त्या 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 व्यक्तीला त्याचा जो रिझल्ट आहे, त्याचा जो लाभ आहे तो निश्चित होणार आहे. आणि मग असा थोडा बहुत काय जो लाभ आपल्याला होतो, त्या लाभालाच आपण काय करतो, त्या लाभालाच आपण पकडून राहतो की हा आता बाबा मी चांगलं जीवन जगत आहे, त्यामुळे मला काय होत आहे, लाभ होत आहे, लोक माझा सत्कार करत आहेत, लोक मला स्तुती करत आहेत. अशा गोष्टींमध्ये आपण काय होतो, प्रमत्त होतो, म्हणजे तिथं प्रमादरहित होतो. आणि मग इतरांना आपण काय म्हणतो की जसा मला लाभ झालेला आहे तसा इतर व्यक्तींना लाभ होत नाही, कारण ते हीन आहे, ते हीन दर्जाचं आचरण करत आहेत असं त्याला वाटतं. आणि असं वाटत असल्यामुळे तो परत काय होतो की जी गोष्ट त्याला सोडायची होती त्याच गोष्टीला तो काय करतो, पकडून राहतो आणि परत तो दुःखात पडतो. म्हणून भगवंतांनी प्रवर्जित होत असताना आपल्याकडून उद्देश असणं फार महत्वाचं सांगितलेलं आहे. मग तो उद्देश काय असायला पाहिजे, आपली जी विशुद्ध चर्या आहे त्या विशुद्ध चर्या आपल्या असायला पाहिजे. म्हणजे शुद्ध चर्येचं जर आपण आचरण करत असू तरच आपण दुःखातून काय होणार आहे, मुक्त होणार आहे. तर पुढचा जो पॅरेग्राफ आहे तो थोडासा आपण पाहूया. आता इथं जसं मगाशी मी म्हटलं की हे जे झाड आहे, झाडाची उपमा दिलेली इथं आहे. तर भगवंत काय म्हणतायत बघा, ज्याप्रमाणे भिक्खूंनो सार पाहिजे असलेला, साराच्या शोधात असलेला मनुष्य साराच्या शोधात फिरत असता साराचा वृक्ष असून सुद्धा साराला सोडून, सार आणि साल याच्यामधील मऊ लाकडाला फलवून सोडून, सालीला सोडून, वरच्या पापडीला सोडून, ढाळ्यांना पानांना कापून हाच सार आहे असे समजून त्यांना घेऊन चालावा. त्याला पाहून एखादा डोळस मनुष्य असे म्हणेल की हे माणसा, तू साराला ओळखत नाहीस, सार आणि सालीमधल्या मऊ लाकडाला ओळखत नाहीस, सालीला ओळखत नाहीस, पापडीला ओळखत नाहीस, ढाळ्यांना पानांना ओळखत नाहीस. कारण की सार पाहिजे असलेला, साराच्या शोधात असलेला तू ढाळ्या पानांना हेच सार आहे असे समजून घेऊन चालला आहेस. साराने जे काम करायचे आहे ते ढाळ्या पानांनी होणार नाही. असाच भिक्खू येथे एक कुलपुत्र दुःखात पडतो. भिक्खूनो ह्याला म्हणतात की भिक्खूनो ब्रह्मचर्याच्या शाखांना ग्रहण केले आणि तितक्यानेच त्याने आपल्या अंगीकारलेल्या कृत्याला समाप्त केले. म्हणजे आपण इथे एक गोष्ट बघू शकतो की जशी मगाशी मी म्हटलं की आपल्याला आपलं हे जीवन यापन करत असताना आपण असं ठरवलेलं आहे की आपल्याला शुद्ध आचरण करायचं आहे, विशुद्ध चर्येचं आचरण करायचं आहे. ते विशुद्ध चर्या काय आहे, जसं की आपण शील म्हणतोय किंवा समाधी म्हणतोय किंवा प्रज्ञा, ह्या 3 गोष्टी आहेत. म्हणजे शीलानं जीवन जगल्यामुळे आपलं दुःख कमी होईल, समाधीचा आपण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्यामध्ये जे काही विकार आहेत ते नष्ट होतील, आणि जे ज्ञान दर्शन आहे ते दुःख आणि ते अनात्माचं ज्ञान होईल किंवा दुःख नष्ट करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाचं ज्ञान होईल. अशा प्रकारची धारणा आपण काय करत असतो, ती करत असतो. आणि मग त्याला असं वाटतं की आता मला जे काय थोडंफार बहुत जे काय समजलेलं आहे त्या समजलेल्या गोष्टीलाच तो धारण करतो. पण इथं काय म्हटलेलं आहे, जसं तू एखादा व्यक्ती आहे, इथे एक फार महत्वाची गोष्ट आहे की ज्या व्यक्तीला हे समजलेलं आहे तो काय म्हणतो त्याला की तू ज्या झाडाला पाहतोयस तू त्या झाडाला तू खऱ्या अर्थाने जाणलेलं नाही. म्हणजे झाड जसं आपण इथे एक झाड काढले, त्या झाडाला काय आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, तो गुडका आहे, त्याच्यामध्ये त्याला साल आहे. पण जो व्यक्तीने ज्याने सुरुवात केलेली आहे तो त्या झाडाला झाड म्हणून न बघता त्याच्या एकाच गोष्टीला त्यानं ग्रहण केले. त्यानं कुठल्या गोष्टीला ग्रहण केलेलं आहे, तर त्या फांद्या आणि जे पानं आहेत ते पानं फांद्यातून तोडून घेऊन जातं आणि त्याला असं वाटतं की हेच झाडाचं काय आहे, सार आहे, हाच गाभा आहे. म्हणजे एखादा व्यक्ती शिलानं आचरण करायला सुरुवात करतो, त्याला वाटतं की शील म्हणजेच हे काय आहे, अंतिम आहे. आणि तो शिलाचंच आचरण करताना त्याच्या मनामध्ये काय होतं की शिलाचं आचरण केल्यामुळं त्याचा जो लाभ आहे तो त्याला मिळतो. कारण शिलाचे लाभ आपल्याला माहिती आहेत, अनेक लाभ आहेत. आणि शिलाचा लाभ त्याला झाल्यामुळं लोक त्याचा काय करतात की हा माणूस शिलाचरणीय आहे, शिलानं जगणार आहे, त्याच्याकडून कुठल्या प्रकारचं वाईट कृत्य होत नाही असं त्याची प्रशंसा वगैरे करतात. आणि त्याला असं वाटतं की मला जे काय शील मिळाले, शिलाचा लाभ होत आहे, त्या शिलाच्या लाभानंच तो काय होतो, त्याला त्या शिलाच्या लाभाचा सत्काराला तो वश होतो. आणि त्याच्या मनामध्ये काय होतो की अहंकार उत्पन्न होतो, कारण मला शिलाचा लाभ झालेला आहे पण माझ्यासोबत असणारे जे काही भिक्खू आहेत त्यांना अजून ह्याचा लाभ झालेला नाही.
ते ह्या गोष्टींचा प्रॅक्टिस करत नसल्यामुळे चांगल्या पद्धतीनं त्यांना लाभ झालेला नाही आणि त्यामुळे त्यांना तो हिन समजतो. तर भगवंत म्हणतायत की त्यांना हिन समजणं हे चुकीचं आहे. तर इथं काय आहे की जी ब्रह्मचर्याच्या शाखांना ग्रहण, पानांना ग्रहण केलं म्हणजे ब्रह्मचर्या काय आहे आपल्याला माहित आहे, ते 4 ब्रह्मविहार आहेत. आणि हे 4 ब्रह्मविहार काय आहेत की मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, ह्या 4 गोष्टींना आपण आपल्या सोबत घेऊन आपण आचरण केलं पाहिजे, विहार केलं पाहिजे. पण हा जो मार्ग आहे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, हा कसा प्राप्त करायचा ह्या गोष्टी माहित नाहीत लोकांना. पण ह्या माणसाला थोडे बहुत माहीत झाले. त्याच्या ज्या शाखा आहेत, त्याच्या शाखा काय आहेत आपण पाहतोय की जसं की मगाशी मी म्हटलं की हे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा जर आपल्याला प्राप्त करायचे असेल, आपल्याला मैत्रीनं जीवन जगायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, शिलाचं आचरण करावं लागेल, समाधीचं आचरण करावं लागेल आणि जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा विकसित करावी लागेल. मग तो व्यक्ती काय करतो की जी एखादी गोष्ट आहे तो सुरुवात करताना काय करेल, शिलानं सुरुवात करेल. आणि मग तो शिलाचं जीवन जगत असताना त्याला माहिती आहे की शील काय आहे, तर आपण बघतो की वाचिक शील आहे, कायिक शील आहे आणि मानसिक शील आहे. आणि मग ही ज्यावेळेस सुरुवात करतो तर कायेमध्ये आपण पाहतो, कायेच्या शिलाची ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेस आपण पाहतो की प्राणीहिंसा करणं, प्राणीहिंसा केली की काय होतं की दुःख उत्पन्न होतं. मग हा व्यक्ती ठरवतो की प्राणीहिंसा न करण्याची शिकवण ग्रहण करतो. दुसरी गोष्ट काय की चोरी करणं, चोरी केल्यामुळे माणूस काय होतो, दुःखात पडतो. मग हा व्यक्ती ठरवतो की चोरी करण्यापासून विरत राहिलं पाहिजे, तर तो तसं ग्रहण करतो. तिसरा हे काय तर व्याभिचार करणं, व्याभिचार केल्यामुळे आपण दुःखाला वश होतो. तर हा व्यक्ती काय ठरवतो की आता मी व्याभिचार करण्यापासून दूर राहतो. अशा पद्धतीने तो शिलाचं आचरण करायला सुरुवात करतो. दुसरं काय की आपण पाहतो की वाचिक शील आहे. तर वाचिक शिलामुळे आपण बघतोय की अनेक लोक दुःखामध्ये काय झालेले आहे, वश झालेले आहे. आणि मग तो ठरवतो की खोटं बोलल्यामुळे लोक काय होतात, दुःखात पडतात, तर मी आता खोटं बोलणार नाही. तो पाहतो की कठोर बोलल्यामुळे काय होतं, लोक दुःखात पडत आहेत. तो ठरवतो की मी आता कठोर बोलणार नाही. लोक निंदा करतात, निंदा केल्यामुळे दुःखात पडतात. तो ठरवतो की मी आता निंदा करणार नाही. आणि लोक वायफळ बोलल्यामुळे दुःखात पडतात, तर तो ठरवतो की मी आता वायफळ बोलणार नाही. आणि अशा प्रकारे तो शिलाला काय करतो, शील आपल्यामध्ये वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढे जाऊन तो काय मानसिक आहे. तर मानसिक शील काय, लोभ, मोह, द्वेष. आणि हे लोभ, मोह, द्वेष मी माझ्यामध्ये उत्पन्न केल्यामुळं मी दुःखाला वश होत आहे किंवा इतर लोक दुःखाला वश होत आहेत. मग तो ठरवतो, त्याला जाणीव होते या गोष्टींमुळे मी दुःखी होत आहे, तर मी आता काय करणार आहे, लोभ, मोह, द्वेषाचा त्याग करणार. अशा पद्धतीने तो काय करतो, शिलाचं आचरण करतो. आणि शिलाचं आचरण केल्यामुळं त्याला जो लाभ आहे तो लाभ त्याला होत असतो. आणि मग तो लाभ झाल्यामुळं तो त्या लाभालाच काय करतो की मला त्याचा लाभ होत आहे, लोक मला चांगले समजत आहेत, लोक माझा सत्कार करत आहेत आणि इतरांचा तो सत्कार करत नाही, अशा प्रकारचा तो अहंकार तो मनामध्ये उत्पन्न करतो. आणि पुढे जो जीवन यापन करत असतो. पण हे जीवन यापन करत असताना परत तो जी गोष्ट सोडायसाठी त्यानं ग्रहत्याग केला होता, प्रवृत्ती घेतली होती, तर ती बाजूला राहते आणि परत तो दुःखाच्या खाईत पडतो. तर आता पुढचा पॅराग्राफ आपण वाचूया. पुढचा पॅराग्राफ काय, इथे भिक्खूनो, कोणी कुलपुत्र श्रद्धेने अशा प्रकारे प्रवर्जित होऊन लाभ, सत्कार, प्रशंसेचा भागीदार होतो, परंतु तो त्या लाभ, सत्कार, प्रशंसेने संतुष्ट होत नाही. स्वतःच्या संकल्पाची पूर्ती झाली असे तो समजत नाही. तो त्या लाभ, सत्कार, प्रशंसेने ना गर्विष्ठ होतो, ना दुसऱ्यांना आपल्यापेक्षा कमी लेखतो. तो त्या लाभ, सत्कार, प्रशंसेचा लोभी होत नाही, प्रमादी होत नाही, प्रमादामध्ये लिप्त होत नाही, प्रमादरहित होऊन शिलाचे पालन करतो. त्या शिलाच्या पालनाने संतुष्ट होतो, आपल्या संकल्पाची पूर्ती झाली असे समजतो. तो त्या शील संपदेने गर्विष्ठ होतो, दुसऱ्यांना कमी लेखतो. मी शीलवान, मी पुण्यात्मा आहे, मी दुसरे भिक्खू दुराचारी आहेत, पापधर्मी आहेत असे तो समजतो. तो त्या शीलाच्या संपदेचा लोभी होतो, प्रमादी होतो, प्रमादामध्ये लिप्त होतो, प्रमादी होऊन दुःखित होतो. म्हणजे जसं मागाशी म्हटलं की एखादा व्यक्ती आहे, तो ठरवतो की आता आपण शिलाचं आचरण करायचं आहे. आणि शिलाचं आचरण करत असताना शिलाचा जो काय त्याला लाभ झालेला आहे, त्या लाभाला तो ठरवतो की बाबा हे जे काय लाभ आहे
हे लाभ मला परत दुःखात घेऊन जाणार, असा एक व्यक्ती ठरवतो. पण एक जो सुरुवातीचा जो व्यक्ती आहे त्याला असं वाटतं की हे लाभ सत्कार आहेत, हेच काय आहे माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे, आणि ज्या गोष्टीसाठी मला बाहेर पडायचं होतं दुःखातून, त्या दुःखाला तो साधून हे लाभ सत्काराला ग्रहण करतो आणि आपलं जीवन यापन करतो. पण एखाद्या दुसरा जो व्यक्ती आहे त्याला समजतं हे जे काय लाभ सत्कार आहेत हे सुद्धा मला पुढच्या काळात दुःखामध्ये घेऊन जाणार आहेत, आणि त्यामुळे तो त्याला काय करतो, त्या शिलाच्या सुखानं समाधानानं तो संतुष्ट होत नाही, तर तो पुढे जीवन यापन करतो. कारण अजून मला पुढे जायचं आहे, कारण मला माझं दुःख हे संपवायचं आहे. आणि हे दुःख जर संपवायचं असेल तर ह्या छोट्या मोठ्या सत्काराने छोट्या मोठ्या सुखानं हे माझं दुःख संपणार नाही, असं तो ठरवतो. आणि मग तो पुढे जीवन यापन करण्यासाठी तो काय करतो, प्रवेश करतो. किंवा तेवढ्याच त्या शिलानं तो काय होत नाही, गर्विष्ठ होत नाही, म्हणजे शील लाभानं गर्विष्ठ होत नाही. पण दुसरा पाहतोय की एक जो व्यक्ती आहे त्याने सुरुवात केली, त्याला थोडाफार शिलाचा लाभ झाला आणि तो त्या शिलाच्या लाभानं गर्विष्ठ झाला, आणि गर्विष्ठ झाल्यामुळं त्याच्या मनामध्ये काय झाला, अहंकार उत्पन्न झाला. अहंकार काय उत्पन्न झाला, तर हे दुसरे जे भिक्खू आहेत त्यांना त्याचा शिलाचा लाभ झाला नाही, त्यांना अजून लोक त्या चांगल्या पद्धतीने त्यांचा मान तर देत नाहीत किंवा त्यांचा सत्कार करत नाही. हा त्याच्यामध्ये लोभ उत्पन्न झाल्यामुळं ज्या गोष्टीला सोडून जायचं होतं ती गोष्ट सोडून न जातात त्यालाच तो धारण करून परत तो दुःखात पडतो. पण ज्याला समजलेलं आहे हे लाभ सत्कार हे मला दुःखात घेऊन जाणार आहे, तर तो काय करतो, बरोबर त्याला तो दूर करतो आणि जीवन यापन करतो. आणि मग जी काय शील संपदा आहे, जसं मग मी म्हटलं की शील संपदा आहे, तर ती शील संपदा काय, जर आपण कायिक शील, वाचिक शील आणि मानसिक शील, तो त्या शील संपदेला चांगल्या पद्धतीने ग्रहण करतो. कारण ह्या शील संपदेनंच काय होणार आहे, मला दुःखमुक्त होण्यासाठी ह्या शील संपदेचा मला आधार आहे. पण इथं जो व्यक्ती आहे ज्याला सार समजतोय तो काय म्हणतोय की ही शील संपदा म्हणजेच काय आहे, सार आहे. भगवंत काय म्हणतात, शील संपदाच म्हणजे हे सार नाही. हे जे काय झाड आहे त्या झाडाची एक जी फांदी आहे ते त्या सार नाही, किंवा ती पानं किंवा त्या फांद्या म्हणजे ते सार नाही, नुसतं शीलच आहे. हे शीलच हे भगवंताच्या धम्माचं सार नाही. तर पुढे काय गोष्टी आलेल्या आहेत तर त्या गोष्टी पण आपण ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा, ज्याप्रमाणे भिक्खून सार पाहिजे असलेला साराच्या शोधात असलेला मनुष्य साराच्या शोधात फिरत असता सार आणि साल यांच्यामधील मऊ लाकडाला सोडून साल सोडून पापडीला कापून हेच सार आहे हेच समजून घेऊन चालावा, त्याला डोळे असलेला मनुष्य पाहून म्हणेल की हे माणसा, तू साराला ओळखत नाहीस, सार आणि सालीमधल्या मऊ भागाला ओळखत नाहीस, सालीला ओळखत नाहीस, पापडीला ओळखत नाहीस, ढाळ्यांना ओळखत नाहीस. कारण की सार पाहिजे असलेला साराच्या शोधात असलेला तू पापडीला घेऊन चालला आहेस. त्याचप्रमाणे भिक्खूनो, येथे एखादा कुलपुत्र दुःखात पडतो. भिक्खूनो, ह्याला म्हणतात की भिक्खूने ब्रह्मचर्याच्या पापडीला ग्रहण केले आणि तितक्यानेच त्याने आपल्या अंगीकारलेल्या कृत्याला समाप्त केले. आणि भिक्खूनो, कोणी कुलपुत्र लाभ सत्कार प्रशंसेने संतुष्ट न होता तो त्या शील संपदेचा लोभी होत नाही, प्रमादरहित होऊन त्या समाधीच्या संपदेने संतुष्ट होतो, स्वतःच्या संकल्पाची पूर्ती झाली असे समजतो, तो त्या समाधीच्या संपदेमुळे गर्विष्ठ होतो आणि दुसऱ्यांना कमी लेखतो. मी समाधीयुक्त चित्त असलेला आहे, एकाग्र चित्त असलेला आहे, परंतु हे दुसरे भिक्खू समाधीरहित विक्षिप्त असलेले आहेत. तो त्या समाधी संपदेचा लोभी धरणारा होतो, प्रमादी होऊन दुःखी होतो. ज्याप्रमाणे भिक्खूनो सार पाहिजे असलेला साराला सोडून सार आणि साल यांच्यामधील मऊ भागाला सोडून सालीला कापून हाच सार आहे असे समजून तिला घेऊन चालावा, त्याला डोळे असलेला मनुष्य. त्याचप्रमाणे भिक्खूनो, येथे एखादा कुलपुत्र दुःखात पडतो. दुःखाने भिक्खूनो, ह्याला म्हणतात की भिक्खूने ब्रह्मचर्याच्या सालीला ग्रहण केले. आता इथं फार महत्वाची गोष्ट आहे. आपण जसं त्यानं सुरुवात आपण केली की शील शील मार्गाने आपण आपली जीवन यापन करायला सुरुवात केली. शिलाचा जो काय लाभ आहे त्या लाभाला आपण जाणलं, तो लाभ जाणला, त्या लाभाचा त्याचे परिणाम आहेत, दुष्परिणाम त्यांनाही आपण जाणले आहेत. आणि तो जीवन यापन करत असताना त्याला समजतं की मी जर आता ह्या शिलाचा अभिमान बाळगला, मी शिलवान आहे असं स्वतःला समजूत गेलो, तर काय होईल, माझ्यामध्ये अहंकार उत्पन्न होईल. आणि अहंकार उत्पन्न झालं तर काय होईल, मी परत त्या दुःखालाच ग्रहण करेल.
आणि मला काय करायचं आहे, दुःखातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे तो थोडंसं पुढे जातो आणि तो काय करतो, समाधी मार्गात समाधीचा अभ्यास करायला सुरुवात करतो. आणि मग ही जी काही समाधी आहे त्या समाधीचा अभ्यास केल्यानंतर समाधीमुळे जे काय त्याला मिळणारे लाभ आहे, तर त्या समाधीच्या लाभांमुळे तो परत काय त्याच्या मनामध्ये होतो की मला समाधीचा लाभ होत आहे, मी समाधीमुळं माझी 4 माणसात प्रशंसा होत आहे, लोक मला सत्कार करत आहेत. कशामुळं? तर या समाधीच्या लाभामुळे. आणि समाधीचा लाभ काय आपल्याला माहिती आहे की 4 ध्यान आहे. हे 4 ध्यानांना जो जो कोणी व्यक्ती प्राप्त होतो त्या 4 ध्यानांमुळं त्याला जो काय लाभ सत्कार मिळतो, त्यामुळे त्याच्या मनामध्ये त्याला असं वाटतं की मी काय आहे की समाधीत चित्त असलेलं आहे, माझे जे चित्त आहे ते समाधीमध्ये रत असलेले चित्त आहे. पण माझ्यासोबत असणारे जे भिक्खू आहेत त्यांना अजून समाधीचा लाभ झालेला नाही, ते विक्षिप्त चित्ताचे आहेत, ते अजून दुशील चित्ताचे आहेत. अशा प्रकारे तो त्यांची काय करतो, निंदा करतो. आणि मग जो सार ज्यानं खरं सार जाणलेला आहे, म्हणजे इथं आपण बुद्ध पाहू शकतो, म्हणजे बुद्धांना आपण बघूया किंवा एखादा अरहंत भिक्खू बघूया, जर ज्याला खऱ्या अर्थानं त्या समाधीचा लाभ झालेला आहे, तर तो त्या व्यक्तीला काय म्हणतोय की अरे बाबा, तू ज्या सार शोधण्यासाठी गेला होतास आणि जे तुला सार शोधायचे होते त्या साराला तू बाजूलाच राहिले ते सार, पण तुला जो काय थोडाफार बहुत या समाधीचा लाभ झालेला आहे त्या समाधीच्या लाभाला तू सार समजत आहेस, पण ते म्हणजे काय आहे, सार नाही आहे. आणि हे जे काही सार आहे हे जर तुला सार मिळवायचं असेल तर तुला काय करावं लागेल, पुढं आपल्याला पुढचं प्रॅक्टिस करावं लागेल. पण हा व्यक्ती काय करतो, तिथंच थांबतो. आता मला 4 ध्यान प्राप्त झालेले आहे आणि तो 4 ध्यानाच्या ह्याच्यामध्ये थोडंसं हे करतो, किंवा तो ह्या ध्यानामुळे थोडंसं ते मनाचे जे काही चालणारे प्रक्रिया आहे त्या मनाच्या प्रक्रियेला जाणल्यामुळे त्याला असं वाटतं की मी असं सगळं जाणलेलं आहे, मी मनाला जाणलेलं आहे, माझ्या कायेला जाणलेलं आहे. आणि या गोष्टीमुळे तो संतुष्ट होतो आणि त्याला असं वाटतं हेच सगळं अंतिम आहे. कारण हे जे काय मला लाभ मिळत आहे समाधीमुळे लाभ मिळत आहे, आणि समाधीमुळे लाभ मिळाल्यामुळे मला जे काही जीवनयापन करायचं होतं, जीवनयापन करत असताना ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या ह्याच असल्यामुळं आता पुढे मला काय त्याची आवश्यकता नाही. आणि हे असा झाल्यामुळं त्याच्या मनामध्ये काय होतं की अहंकार उत्पन्न होतो, आणि तो अहंकार उत्पन्न झाल्यामुळे तो दुसऱ्यांना काय करतो, दोष देत राहतो. तर भगवंत काय म्हणतायत की ते म्हणजे सार नाही. भगवंत म्हणत आहेत या गोष्टींना मी जाणलेलं आहे, कारण मी समाधी मार्गाचा प्रॅक्टिस केलेला आहे, आणि समाधी मार्गाचा प्रॅक्टिस केल्यामुळं मी ह्या गोष्टींना जाणल्यामुळं तू जे काय जाणलेलं आहेस तो सार नाही आहे. तर तो सार अजून जर तुला तो सार शोधायचा असेल तर पुढं अजून तुला काय करावं लागेल, जीवनयापन करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. आणि मग हे काय आहे की आपण बघू शकतोय की भगवंताच्या काळामध्ये अनेक लोकांना ह्या 4 ध्यानाचा लाभ झाला होता. जसं की भगवंताचे जे पहिले 2 गुरु आहेत, आलारकाम असतील किंवा उद्धकरामकृत असतील, ह्या दोन्ही गुरूंना ह्या 4 ध्यान प्राप्त झाले होते. पण ते दुःखमुक्त होते का? तर ते दुःखमुक्त झाले नव्हते. आणि भगवंताच्या म्हणजे धम्माचा उद्देश काय? दुःखमुक्त होणे. आणि मग हे आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे, आणि दुःखमुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आपलं जे जीवन आहे, जो मूळ सार आहे, जो मूळ गाभ आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. पण आपण काय करतो, त्या ज्या काय त्याच्या शाखा आहेत त्या शाखांनाच ते आपण समजतो की हेच काय आहे, मूळ आहे. म्हणजे जसं पहिला व्यक्ती होता की त्याला वाटलं की शीलच आहे, शिलामुळेच आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो म्हणून तो शिलाचंच पालन केलं. दुसऱ्या व्यक्तीला वाटलं की त्यानं शिलाचं पण थोडंसं पालन केल्यानंतर त्याला समजलं की शील म्हणजे काय, माझं हे अंतिम ध्येय नाही, किंवा शिलाने मी दुःखमुक्त होत नाही, तर मला पुढे जाऊन समाधीचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि तो समाधीची प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला समजलं की बाबा समाधीच्या प्रॅक्टिसानं जे काय त्याला लाभ झाला तो त्या लाभामध्ये त्याला असं वाटतं की हेच अंतिम आहे. पण जो काही ज्ञानी पुरुष आहे तो त्याला काय उद्देश करताय की शील आणि हे समाधी हेच काय आहे, अंतिम नाही. हा काय धम्माचा सार नाही, तर सार काय आहे, जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, जो निर्वाणासाठी भगवंतांनी दिलेला आहे, जो प्रत्येक समूह उत्पाद आहे, हा सार आहे. आणि हे अजून तू त्याला जाणलेलं नाही, पण मी ह्या गोष्टींना जाणलेलं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत, म्हणजे भगवंतांनी पुढे जाऊन त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्हाला जे काय याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर ह्या ज्या गोष्टी ज्या करत आहे, शील पण तितकंच महत्वाचं आहे, समाधी पण तितकीच महत्वाची आहे, पण त्यानंच तुम्ही संतुष्ट होऊ नका. पण लोक काय होतात, त्यानंच संतुष्ट होतात आणि ज्या गोष्टीसाठी आपण ग्रहत्याग केलाय त्या गोष्टी सोडून देतात.
ग्रहत्याग कशासाठी केलेला आहे आपण? तर दुःखातून मुक्त होण्यासाठी. पण इथं शिलाचा आणि समाधीचा लाभ झाल्यामुळं, शिलाच्या आणि समाधीच्या लाभामुळे त्याला असं वाटतं की हेच अंतिम आहे, आणि त्यामुळे तो दुःखातून मुक्त होत नाही. आणि मग भगवंतांनी जे काय पुढे शिकवलेलं आहे तर त्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की तुम्ही तिथं काय व्हा, प्रमादी होऊ नका, तर तिथं जागरूक व्हा. म्हणजे जे काय तुला मला शिलाचा लाभ झालेला आहे तर त्या शिलाच्या लाभाने नुसतं संतुष्ट होऊ नका, किंवा समाधीचा जो काय तुम्हाला लाभ झालेला आहे त्या समाधीच्या लाभाने तुम्ही संतुष्ट होऊ नका, तर त्या समाधीच्या शिलाच्या आधाराने तुमच्यामध्ये जे काय दुःख आहे त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी तुम्ही काय करा, प्रयत्न करा. आणि त्यासाठी भगवंत पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय म्हणतात की जे ज्ञान दर्शन आहे ते तुमच्यामध्ये उत्पन्न करा. जे ज्ञान आहे ते कशाचं ज्ञान आहे तर ते आपण पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपण थोडंसं पाहूया. पुढचा आपण पाहतोय की आणि भिक्खूनो, एखादा कुलपुत्र तो त्या समाधी संपदेचा लोभ धरीत नाही, प्रमादरहित होऊन ज्ञान दर्शनाची आराधना करतो, तो त्या ज्ञान दर्शनाने संतुष्ट होतो, स्वतःच्या संकल्पाची पूर्ती झाली असे तो समजतो, तो ज्ञान दर्शनाने गर्विष्ठ होतो आणि दुसऱ्यांना कमी लेखतो, मी जाणतो, मी पाहतो, तर तो साक्षात्कार करतो, विहार करतो आहे. परंतु हे दुसरे भिक्खू न जाणता न पाहता विहार करीत आहे, तो त्या ज्ञान दर्शनाचा लोभ धरतो, दुःखी होतो. ज्याप्रमाणे भिक्खूनो सार पाहिजे असलेला साराला सोडून, सार आणि सार यांच्यामधल्या भागाला सोडून तोच सार आहे असे समजून त्याला घेऊन चालावा, त्याचप्रमाणे भिक्खूनो येथे एखादा कुलपुत्र दुःखात पडतो. भिक्खूनो ह्याला म्हणतात की भिक्खूनो ब्रह्मचर्याच्या सार आणि सारीच्या मधल्या भागाला ग्रहण केले. आणि भिक्खूनो एखादा कुलपुत्र तो त्या ज्ञान दर्शनाने संतुष्ट होतो, परंतु स्वतःच्या संकल्पाची पूर्ती झाली असे तो मानत नाही, तो त्या ज्ञान दर्शनाने गर्विष्ठ होत नाही आणि दुसऱ्यांना कमी लेखत नाही, तो त्या ज्ञान दर्शनाचा लोभ धरत नाही, प्रमाद करीत नाही, प्रमादरहित होऊन त्याच काळात मुक्ती मिळवतो. भिक्खूनो तो त्या मुक्तीपासून भ्रष्ट होणे संभव आहे. ज्याप्रमाणे भिक्खूनो सार पाहिजे असलेला साराला काढून हा सार आहे असे समजून घेऊन जातो, त्याला डोळे असलेला मनुष्य पाहून म्हणेल, आहा, आपण साराला ओळखले, शाखा पानांना ओळखले. म्हणून आपण सार पाहिजे असलेले सार शोधणारे, साराच्या शोधात असता सार असलेल्या महान वृक्षाला खाली उभे राहून हा सार आहे असे समजून त्याला काढून घेऊन जात आहात. भिक्खूनो ज्यांना साराने आपले कार्य करावायचे आहे त्याचा हेतू सफल होईल. त्याचप्रमाणे भिक्खू येथे एखादा कुलपुत्र त्या अकाली त्याच काळात मिळालेल्या मुक्तीपासून च्युत होतो. आता काय भगवंत म्हणतायत बघा की जे काय तुम्ही सुरुवातीपासून शील संपदा आपण जी पाहिली त्या शिलेला तुम्ही चांगल्या प्रकारे जाणलं, त्या शिलाचा तुम्ही लाभ पण तुम्हाला झाला, पण तुम्हाला समजलं की या लाभामुळे मी काय होणार आहे, दुःखातून मुक्त होणार नाही, तर मला अजून पुढे प्रवास करायचा आहे. पण तिथं दुसरा एक म्हणजे दोन व्यक्ती आपण तिथं बघूया की एक व्यक्ती शिलाच्या लाभाला तो काय झाला, लाभाचाच त्याला वाटलं की त्या लाभच म्हणजे माझा हे अंतिम ध्येय आहे, तो तिथंच अटकला. पण ज्या व्यक्तीला समजलं की हा शिलाचा लाभ जो आहे तो काय माझा अंतिम ध्येय नाही, तर मला प्रवास करायचा आहे, कारण मला दुःखमुक्त व्हायचं आहे, मला निर्वाणाला प्राप्त व्हायचं आहे, म्हणून तो त्यानं पुढे प्रॅक्टिस केली. त्यानं मग पुढं काय केलं की तो समाधीमध्ये उतरला आणि तो शिलाच्या आधारानं समाधीला तो काय समाधीमध्ये पुष्ट झाला. समाधीमध्ये पुष्ट झाल्यामुळे समाधीचा चांगला लाभ झाला. समाधीच्या आधारानं तो पुढं प्रवास करण्यासाठी प्रयत्न केला. पण दुसरा माणूस तो तिथंच अटकला. त्याला असं वाटलं की समाधीचा मला लाभ झाल्यामुळे, समाधीमुळे माझं जे काही मन आहे ते विक्षिप्त मन होतं ते आता थोडंसं चांगलं झालेलं आहे. मनाला चांगल्या प्रकारे मी जाणत आहे. मन कसं घडत आहे, मनामध्ये एखादा कुशल विचार आला तर त्याला कसं मी डेव्हलप करायला पाहिजे त्याला जाणत आहे. अकुशल विचार आला तर त्या अकुशल विचाराला कसं दूर करायचं याला जाणत आहे. आणि ह्या गोष्टी जाणल्यामुळे त्याला असं वाटतं की हेच माझं काय आहे, अंतिम ध्येय आहे. आणि त्यामुळे तो काय झाला, तो तिथंच लटकला. पण दुसऱ्या एका व्यक्तीला समजलं की नाही, हे इथं जर मी लटकलो तर मला जे काही दुःखमुक्त व्हायचं आहे त्या ह्या केवळ इतक्याशा समाधीने मी दुःखमुक्त होणार नाही.
म्हणून जसं मगाशी मी म्हटलं की भगवंताच्या काळात सुद्धा अनेक लोक त्या 4 धामांना प्राप्त होते, पण ते दुःखमुक्त झाले नाही. दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे तो त्यांना माहीत नसल्यामुळं ते तिथंपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि मग इथं आपण पाहतो भगवंताची जी भूमिका आहे ती काय आहे की दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे ती सांगण्याची आहे. म्हणजे तुम्हाला जो सार तुम्ही ज्या गोष्टीला समजताय तो सार नाही. जो सार आहे तो ज्ञानदर्शन ज्यावेळेस तुम्हाला होईल, म्हणजे जे काय प्रज्ञेचा लाभ होईल, त्या प्रज्ञेच्या आधाराने जे काय तुमच्या मध्ये मनामध्ये जे काय दुःख उत्पन्न होत आहे, जी तृष्णा उत्पन्न होत आहे, तर त्या तृष्णेला तुम्ही जाणार, त्या तृष्णेची कारणं तुम्ही जाणार. म्हणजे मी दुःखी काय, त्या दुःखाची कारण काय, तृष्णा ही काय, तर ते आपल्याला हव्याविषयी वाटणार आहे, ती सतत प्रशंसा करणारी आहे, ती तृष्णा आहे. म्हणजे त्या प्रशंसेमध्ये आपण आसक्त असतो. आपल्याला असं वाटत असतं की मला लोकांनी काय करावं, माझी प्रशंसा करावी, माझा सत्कार करावा, माझा अभिमान करावा, ही तृष्णा आहे. आणि ह्या तृष्णेलाच आपण काय करतो, ग्रहण करतो आणि मग पुढच्या मार्गाला आपण चांगल्या प्रकारे जाणत नाही आणि तो तिथंच अडकतो. मग भगवंत काय म्हणतायत, हे मी जाणलेलं आहे, ह्या तृष्णेला मी जाणलेले, ह्या लाभ सत्काराला जाणलेले, ह्या तृष्णेला जाणल्यामुळं तिचा मी काय केलेला आहे, त्याग केलेला आहे आणि मी पुढे प्रवास केलेला आहे. आणि मग इथं भगवंत काय म्हणत आहेत की तुम्हाला जो काही लाभ आहे, जो काय ज्ञानदर्शन आहे, तर ते ज्ञानदर्शन कशाचं आहे, तर दुःखमुक्तीचं ज्ञानदर्शन आहे. म्हणजे मी दुःखी का आहे हे समजणं, म्हणजे पहिलं आर्य सत्य. दुःख आर्य सत्य म्हणून जसे आपण पहिली व्याख्या केलेली आहे, दुःख काय आहे, रडणं दुःख आहे, मरण दुःख आहे, जन्म दुःख आहे, ह्या सगळ्याच्या काय मनस्य दुःख आहे, ही दुःख आहे. ह्या दुःखाला दुःख म्हणून जाणतो, हे पहिलं आर्य सत्य आहे. आणि हे दुःख कशाच्या आधाराने उत्पन्न होतं, कशाच्या प्रत्ययाने उत्पन्न होतं, तर तृष्णेच्या प्रत्ययाने उत्पन्न होतं. म्हणजे ही तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. त्या तृष्णेला भगवंत काय म्हणताय, मी जाणलेलं आहे. आणि तृष्णेचं घर करणारी जी तृष्णा आहे ती कोणती घर आहेत हे भगवंतांनी जाणलेले आहेत आणि ते भगवंतांनी ते घर उद्ध्वस्त केलेले आहेत. म्हणजे तृष्णेचं जे घर काय आहे, मगाशी जसं मी जे उपादान सांगितले, रूप उपादान स्कंद आहे, हे तृष्णेचं घर आहे. श्रोत उपादान स्कंद हे तृष्णेचं घर आहे. गंध उपादान स्कंद हे तृष्णेचं घर आहे. वेदना उपादान स्कंद हे तृष्णेचं घर आहे. संज्ञा उपादान स्कंद हे तृष्णेचं घर आहे. संस्कार उपादान स्कंद हे तृष्णेचं घर आहे. आणि विज्ञान उपादान स्कंद हे तृष्णेचं घर आहे. तर ह्या घरांना मी जाणलेलं आहे आणि हे घर काय केलेले आहेत, यातून दुःख उत्पन्न होतं, ह्या कारण जाणून ती उद्ध्वस्त केलेली आहेत असं भगवंत म्हणत आहेत. या गोष्टीचं ज्ञान दर्शन होतं. आणि मग भगवंत म्हणतात की पुढे जाऊन ती तृष्णा निरोध, जी काय तृष्णा आहे त्या तृष्णेला त्यागणं, हे तिसरं आर्य सत्य आहे. जी काय तृष्णा आपण पाहतोय की ज्या तृष्णेमुळं आपण दुःखात पडतो, त्या तृष्णेचा त्याग कसा करायचा हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्या तृष्णेला दूर कसं करायचं याचं ज्ञान होतं, हे भगवंत सांगत आहेत. आणि चौथं जे आर्य सत्य आहे, आर्याष्टांगिक मार्ग, म्हणजे ह्या दुःखाला नाहीसा करण्याचा जो मार्ग आहे तो आर्याष्टांगिक मार्ग आहे. आणि मग भगवंत म्हणत आहेत, ह्या आर्याष्टांगिक मार्गाच्या आधारानं आपण आपलं जीवन यापन केलं तर काय होईल, आपण खऱ्या अर्थानं दुःखमुक्त होऊ शकतोय. म्हणजे आर्याष्टांगिक आपल्याला माहित आहे, सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्म आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे आणि सम्यक समाधी आहे. ह्या 8 अंगाचा आपण काय करायचं आहे, आपल्यामध्ये ते विकसित करायचे आहे. म्हणजे आपल्यामध्ये सम्यक दृष्टी विकसित करायची आहे. का सम्यक दृष्टी कशासाठी विकसित करायची आहे, तर दुःख काय हे समजलं पाहिजे, अविद्या काय हे समजलं पाहिजे. यासाठी आपण आपल्याला योग्य काय हे आपल्याला समजलं पाहिजे, अयोग्य काय हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण हे जर समजलं आपल्याला तरच आपण काय होऊ शकतो, दुःखातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून भगवंत म्हणत आहेत की आपल्याला जे काही हे दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर एकाच गोष्टीला तुम्ही हे करून चालणार नाही. नसतं एखादा व्यक्ती म्हटला की मी प्रज्ञावान आहे, मला प्रज्ञा माझ्यामध्ये उत्पन्न झालेली आहे, तर नुसती प्रज्ञा असून चालणार नाही. बाबासाहेब पण म्हणतात की ही नुसती प्रज्ञा असून चालणार नाही, तर त्या प्रज्ञेला शिलाचा आधार असायला पाहिजे. त्या नुसती शील असून पण चालणार नाही, तर त्याला समाधीचा आधार असायला पाहिजे. आणि भगवंत काय सांगत आहेत, तुम्ही जसं एकाच फांदीला किंवा नुसते साधीला त्याला सार समजू नका, किंवा त्या पानांना सार समजू नका. त्याचा जो मधला जो गाभा आहे तो म्हणजे काय आहे, सार आहे. तो मधला गाभा म्हणजे काय आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, प्रतीप्त समुत्पाद आहे. म्हणजे कुठल्या कारणाने दुःख उत्पन्न होतं आणि कुठली कारणं नष्ट करता येतील
त्या गोष्टींना जाणणं म्हणजे काय आहे, तो खरा मार्ग आहे. आणि मग भगवंत काय म्हणतात, तो खरा मार्ग काय आहे? शील, समाधी, प्रज्ञा, ह्या 3 गोष्टी म्हणजे काय, हा सार आहे भगवंत सांगत आहे. आणि हा जो सार आहे, या साराला आपण काय केलं पाहिजे, तो सार आपण चांगल्या पद्धतीने जाणला पाहिजे. कारण तो सार घेऊन त्या साराच्या आधारानं आपण आपलं दुःख नष्ट केलं पाहिजे. पण इथं होतं काय, तो सार पण आपण घेतो, पण त्या साराचा उपयोग कसा करायचा, ते दुःख नष्ट करण्याचा हे माहीत नसल्यामुळं आपण खऱ्या अर्थानं दुःखमुक्त होत नाही. आणि तेच भगवंत म्हणत आहेत, म्हणजे तुम्हाला ज्ञान जरी समजलं, आर्य अष्टांगिक मार्ग जरी समजला, तर तो कसा चालवायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. पण एखाद्या व्यक्तीला तो काय करतो, त्याला आर्य अष्टांगिक मार्ग समजला म्हणून तो काय होतो, समाधी होतो, संतुष्ट होतो. त्याला असं वाटतं की मी आता दुःखमुक्त झालो, कारण मला आर्य अष्टांगिक मार्ग समजला. भगवंत म्हणतायत की नुसता आर्य अष्टांगिक मार्ग समजून तुम्ही दुःखमुक्त होणार नाही, तर तो आर्य अष्टांगिक मार्ग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. आणि त्याच्या आधारे आपण काय केला पाहिजे, प्रवास केला पाहिजे. म्हणजे नदीच्या पलीकडे जर जायचं असेल आपल्याला, तर कशाचा आधार घ्यावा लागेल, एकतर नावेचा आधार घ्यावा लागेल, किंवा आपल्याला पोहत जावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तसाच भगवंत म्हणत आहेत की ही जी काही नाव आहे, हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, तो म्हणजे काही साध्य नाही, हे तुमच्यासाठी साधन आहे. त्या साधनाच्या आधारानं आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे. आणि साधनाला जर साध्य म्हणून समजलो, तर मग आपल्याला पाहतोय की जसे ते काही लोक शिलामध्येच अडकले, काही लोक समाधीमध्येच अडकले, काही लोकांना प्रज्ञेचा लाभ झाला पण ते तिथंच अडकले, कारण त्याला वाटलं की हेच अंतिम ध्येय आहे. तर भगवंत तिथं अडकलेला आहे. भगवंत हे 4 शिला, 4 ज्या समाधीच्या गोष्टी सांगतो, मगाशी आपण ज्या पाहिल्या 4 ध्यान आहेत, त्याच्या पुढे गेलेले आहेत. त्यांचे जे गुरु होते ते जवळपास 6व्या ध्यानांपर्यंत मुक्त झालेले आपल्याला पाहिजे होते. भगवंत निरोध समापत्तीचं जे ध्यान आहे, म्हणजे दुःख नष्ट करण्याचं जे काय ज्ञान आहे, ते भगवंतांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणून भगवंतांना बुद्ध म्हटलेलं आहे. कारण दुःख नष्ट करण्याचा जो काही मार्ग आहे, त्या मार्गाला भगवंतांनी चांगल्या प्रकारे जाणून तो नष्ट करण्याचा जो मार्ग आहे, तो भगवंतांनी स्वतःमध्ये काय केलेला आहे, उतरवलेला आहे. स्वतः त्या नावेचा आधार घेतलेला आहे आणि त्या नावेच्या आधारानं दुःखमुक्त झालेले आहेत. आणि भगवंत म्हणत आहे, नुसता सार घेऊन गेला तुम्ही, तर ते सार घेऊन त्याचा उपयोग कसा करायचा हे जर माहीत नसेल, तर त्या साराचा काही आपल्याला उपयोग नाही. आणि म्हणून हे फार महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला ह्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तर ज्ञानदर्शन कशाचं व्हायला पाहिजे, आश्रवांचा क्षय होण्याचं. जे आश्रव आहे, तर ते आश्रव काय आहे, कामाश्रव आहे, भवाश्रव आहे, अविद्याश्रव. तर कामाश्रव आपण पाहतो की आपण एखाद्या गोष्टीमध्ये लिप्त होतो, म्हणजे काम काय, कामछंद आहे, त्या कामछंदांमध्ये आपण लिप्त होतो. भगवंत म्हणतात हा कामछंद संपवण्याचं ज्ञान आपल्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. ते ज्ञान काय आहे, तर तो सार आहे. तर त्या साराचा उपयोग आपल्याला करायचा आहे. हे जे काही सार, जो काही गाभा आहे, त्या गाभाचा उपयोग करून हे जे काय आपल्यामध्ये कामछंद उत्पन्न होत आहे, व्यापार उत्पन्न होत आहे, थिनमिद्द उत्पन्न होत आहेत, म्हणजे जे काय 5 अडथळे उत्पन्न होत आहेत, तर त्या साराच्या आधाराने त्याला काय करायचं आहे, दूर करायचं आहे. भवाश्रव जो आहे, आपल्याला वाटतं की अस्तित्वात येणं ज्याला म्हणतो आपण, आपल्याला सतत वाटतं की मला माझं अस्तित्व टिकलं पाहिजे, लोकांनी मला सन्मान दिला पाहिजे, जिथं तिथं मी पाहिजे, मीची उत्पत्ती जी आहे ना, ती तिथं आपल्याला असं वाटतं की सतत मला टेबल मिळालं पाहिजे, मला खुर्ची मिळाली पाहिजे, नितीन सरांनी मला बोलवलं पाहिजे, भोसले सरांनी मला बोलवलं पाहिजे, माझा यथेच्छ सत्कार केला पाहिजे. म्हणजे मीला जे आपण सारखं उत्पन्न करण्याची गोष्ट म्हणतो, तर भगवान म्हणतात हे दुःखाचं कारण आहे. ते नष्ट करण्याचं ज्ञान आपल्यामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. आणि हे ज्ञान कशाने नष्ट करता येईल, तर त्या साराच्या आधारे. त्या साराचा जर तुम्ही चांगला आधार घेतला, तर म्हणजे सार काय, शील, समाधी आणि प्रज्ञा, ह्या 3 गोष्टींच्या आधारे. तुम्ही एकालाच जर सार समजला, तर तुम्ही काय होऊ शकत नाही, दुःखमुक्त होऊ शकत नाही. तिसरं जे आहे अविद्या आश्रव म्हटले. अविद्या काय आहे हे समजलं. आपल्याला हे न समजल्यामुळं आपण काय दुःखामध्ये वश होत आहे. अविद्या काय, तर दुःख आणि ते अनात्माचा बोध न होणं म्हणजे काय, अविद्या आहे. म्हणजे मी दुःखी का आहे, ते दुःखाचं कारण काय आहे हे न समजणं, दुःख निवारणाचा मार्ग न समजणं, आणि दुःख निवारणाचा जो मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग न समजणं म्हणजे काय, अविद्या आहे. आणि अनित्य, म्हणजे हे जे काय दुःख आहे, हे सुद्धा काय
टिकणार नाही, तर ते स्वतः संपणार आहे, अनित्य आहे, बदलणार आहे. म्हणजे आज मी दुःखी आहे पण उद्या दुःखी नसणार आहे, आज मी सुखी आहे पण मी उद्या सुखी नसणार आहे, आज मला लाभ माझा लोक करतायत पण उद्या माझा लोक म्हणजे लाभ मिळणार नाही. आज लोक मला सत्कार करत आहेत, आज लोक मला मान देत आहेत पण उद्या मला लोक मान देणार नाहीत, उद्या माझा लोक सत्कार करणार नाही. का? कारण लोक पण बदलत आहेत, मी पण बदलत आहे. म्हणजे जी दुःखी आहे आपण, ह्या दुःखाला कवटाळून न राहता हे दुःख पण संपणार आहे, हे दुःख पण अनित्य आहे. हे जोपर्यंत आपल्याला ह्याचं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत माणूस काय होत नाही, त्या दुःखातून मुक्त होत नाही. आणि भगवंत ह्याच गोष्टी सांगतात, हेच ह्याचा क्षय होणं म्हणजे काय, विमुक्ती आहे. आणि मग आपण पाहतो की जे दुःख आहे, अनित्य आहे, अनात्म, अनात्म म्हणजे ज्याला मी म्हणून पकडून ठेवलेलं आहे. आपण ह्या आपल्या कायेलाच काय म्हणत असतो, मी आहे. पण ही काया काय आहे, निसर्ग धर्मानुसार बनलेली काय आहे. काया कशी बनलेली आपल्याला माहिती आहे आणि स्वतःच्या माध्यमातून आपण कायला जाणलेलं आहे. भगवंतांनी जिथं जो उपदेश दिला आहे तोच त्या पद्धतीचाच आहे. भगवंत काय म्हणत आहेत, या सगळ्या गोष्टींना मी जाणलेलं, मी माझ्या कायेला जाणलेलं आहे, कायेमधल्या प्रत्येक भागाला जाणलेलं आहे. आज आपण कायानु उपासना करतो तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे कायानु उपासनेमध्ये किती गोष्टी आहेत. तर भगवंताने ह्या सगळ्या गोष्टींना जाणलेलं आहे. त्यामुळं तो सार पुरुष कोण आहे, तर भगवंत आहे. आणि मग भगवंत म्हणत आहेत, ह्या गोष्टींचा क्षय होणं म्हणजे काय, विमुक्ती आहे. आपली ही विशुद्धचर्या किंवा आपण जे काय गृहत्याग कशासाठी केलेला आहे, तर विमुक्तीसाठी. आणि ही विमुक्ती काय, तर आपण पाहतो की 4 ध्यानानंतरच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत, म्हणजे आकाश आयतन, या ध्यानाचा आपल्याला लाभ होतो. आकाश आयतन काय, तर जी काय पोकळी आहे, जशी बाहेर पोकळी आहे तशी आपल्या आतमध्ये कायेमध्ये पण पोकळी आहे. त्या कायेला, त्या कायेमध्ये असणाऱ्या पोकळीला जाणतो, श्वास घेताना जाणतो की बाबा श्वास कुठं तटत नाही. म्हणजे समजा आता ही भिंत आहे, त्या भिंतीवरती जर चेंडू टाकला तर काय होईल, तो परत येईल, कारण इथं भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण इथं जर भिंत नसेल आणि जर तो चेंडू टाकला तर तटेल का, तर तो हवेमध्ये काय होईल, त्या आकाशामध्ये तो जिथं जायचा तो तिथे जाऊन पडेल. तसं ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस पाहतो की श्वास कुठंच तटत नाही. म्हणजे जी पोकळी आहे ती कायेमध्ये असणार, त्या पोकळीला जसं पोकळी आहे ती त्याचा अनुभव करतो. आपण पण ध्यानात बघा, आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा श्वास घेताना श्वास पूर्ण कायेमध्ये येत आहे, जात आहे. तर अशा अनुषंगाने तो आकाश आयतनाला जाणतो, आतमधल्या शरीरातल्या कायेच्या पोकळीला जाणतो. आणि जशी बाहेर पोकळी आहे त्या बाहेरच्या पोकळीला सुद्धा जाणतो. पुढचं जे ध्यान आहे ते विज्ञान आयतन. म्हणजे विज्ञान आयतन म्हणजे काय, आपण जाणीव आहे तर त्या जाणीवेला जाणतो. कशाची जाणीव, जसं मगाशी मी सांगितलं की वेदनेला, संज्ञेला, संस्काराला तो बरोबर जाणतो. जशा ह्या वेदना आहेत, वेदनेला वेदना म्हणून जाणतो, संज्ञेला संज्ञा म्हणून जाणतो, संस्कारांना संस्कार म्हणून जाणतो. आणि तो त्यांना कुठल्याही प्रकारचं काय करत नाही, प्रतिक्रिया देत नाही. तर ते या गोष्टींना तो जाणतो. हे 6वं ध्यान आहे. 7वं ज्ञान काय, अकिंचन आयतन म्हणजे काहीच नसतं. एक वेळ अशी येते की जिथं काहीच नसतं, ना सुख असतं ना दुःख असतं. म्हणजे सुखाची पण वेदना नसते, ना दुःखाची पण वेदना नसते, म्हणजे एकदम न्यूट्रल असतं. तर अशी जी अवस्था आहे ती अकिंचन आयतन असं म्हटलेलं आहे. आणि न संज्ञा न वेदना अशी जे 8वं ध्यान आहे, तर तिथंपर्यंत पण काही लोक पोचले होते. पण दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे ते शेवटचं 9वं जे ध्यान आहे ते निरोध समापत्तीचं आहे. 8व्या ध्यानाच्यापर्यंत पण लोक पोचली होती. म्हणजे ना संज्ञा ना वेदना, म्हणजे एखादी गोष्ट घडत आहे आपल्या कायेमध्ये पण त्याला आपण नाव पण देऊ शकत नाही, त्याला ही माझी वेदना आहे असं पण म्हणू शकत नाही. अशी पण एक अवस्था आपल्या येते. तर त्या अवस्थेचं पण हे भगवंतांनी इथं हे केलेलं आपल्याला पाहिजे. आणि शेवटची जी निरोध समापत्ती आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा निरोध कसा करायचा हे भगवंतांना ज्ञान झालेलं आहे. म्हणजे दुःखाचा निरोध कसा करायचा हे जे काय ज्ञान उत्पन्न झालेलं आहे, तर ते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रवास करायचा आहे. आणि हे जे काही सुख आहे ते त्यासाठीच आहे. भगवंत काय म्हणत आहेत, तुम्हाला हा जो सार आहे, हा साराला जर जाणायचा असेल तर शील समाधी प्रज्ञा हे म्हणजे काय आहे, हे सार आहे. आणि ह्या शील समाधी प्रज्ञेच्या आधाराने तुम्ही काय होऊ शकताय, दुःखमुक्त होऊ शकताय किंवा विमुक्तीला प्राप्त होऊ शकताय. आणि यासाठी तुम्ही प्रवृत्तीत झालेला आहे. भिक्खूंनो, तुम्ही कशासाठी प्रवृत्तीत झालेला आहे, तर दुःखमुक्ती, अंतिम दुःखमुक्तीसाठी.
4 आर्य सत्यांना जाणण्यासाठी, प्रत्यक्ष समुत्पादाला जाणण्यासाठी. हे कशासाठी जाणायचं आहे? तर दुःख नष्ट करण्यासाठी. यासाठी ते भगवंत म्हणतात. आणि म्हणून पुढे शेवटच्या पॅराग्राफ म्हणतात, या प्रकारे भिक्खूंनो लाभ सत्कार प्रशंसा मिळण्यासाठी ब्रह्मचर्य नाही, तर शील संपत्तीच्या लाभासाठी नाही, समाधी संपत्तीच्या लाभासाठी नाही, ज्ञान दर्शनाच्या लाभासाठी नाही भिक्खूंनो. ही जी काय भ्रष्ट न होणारी चित्ताची विमुक्ती आहे तिच्यासाठी ते ब्रह्मचर्य आहे. तेच सार आहे, तेच अंतिम निष्कर्ष आहे. भगवान हे म्हणाले. संतुष्ट होऊन त्या भिक्खूंनी भगवंताच्या भाषणाचे अभिनंदन केले. म्हणजे काय म्हणतात भगवंत, ही जी काय तुम्ही ब्रह्मचर्या कशासाठी आहे, ही विशुद्धचर्या कशासाठी आहे, तर शील संपत्तीच्या लाभासाठी नाही. म्हणजे जे काय मगाशी आपण पाहिलं, जे काय थोडेफार शील आपण पालन केल्यामुळे जे काय शीलाचे लाभ होतात, तर त्यासाठी हे तुमचं ब्रह्मचर्य नाही, किंवा समाधी संपत्तीच्या लाभासाठी नाही, किंवा ज्ञान दर्शनाच्या लाभासाठी नाही, तर कशासाठी? विमुक्तीसाठी, चित्ताच्या विमुक्तीसाठी. जे चित्त आपलं या अनेक गोष्टींनी दूषित आहे, म्हणजे लोभाने दूषित आहे, मोहाने दूषित आहे, अविद्येने दूषित आहे, तर त्याच्या मुक्तीसाठीही ब्रह्मचर्य आहे. आणि असं भगवंत सांगतायत. आणि हे तुमच्या जीवनाचा अंतिम निष्कर्ष आहे, किंवा हा तुमच्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे. म्हणजे माझ्या प्रवृत्ती होण्याचं अंतिम ध्येय काय? तर विमुक्ती हे माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय असायला पाहिजे. आणि ह्याचा जर आपण चांगल्या पद्धतीनं आचरण केलं, ह्या सगळ्याच गोष्टींना जर आपण त्याचा सार म्हणून जर धारण केलं, तरच आपण विमुक्तीला काय होऊ शकतो, लाभ घेऊ शकतो. नाहीतर जर एकाच गोष्टीला आपण पकडलं, शिलाला किंवा समाधीला किंवा प्रज्ञेला, तर मात्र आपण दुःखमुक्त होणार नाही. भगवंत म्हणतायत, या सगळ्या गोष्टींना मी जाणलेला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सार पुरुष भगवंत आहेत. तर हे आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपलंही सुद्धा, आपल्या जीवनाचं सुद्धा ध्येय हेच असायला पाहिजे. म्हणजे उपासक म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय असंच असायला पाहिजे की शिला आचरणानं जगेल, समाधीचं चांगलं प्रॅक्टिस करेन, माझ्यामध्ये प्रज्ञा विकसित करण्यासाठी मी चांगली प्रॅक्टिस करेन, आणि त्याच्या लाभाने मी संतुष्ट होणार नाही, तर त्याचा पुढे जाऊन मी माझं दुःख संपवण्यासाठी प्रयत्न करेन. तर आपण आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश दुःखमुक्तीसाठीच आपण असायला पाहिजे. तर हाच ह्या सारा, हे जे काय महासारातून सुद्धा आहे, तर त्याचा जो सार आहे तो हेच आहे की विमुक्तीला प्राप्त होणे हे अंतिम ध्येय आहे. तर अशा तऱ्हेने हे जे सुत्त आहे, तर ह्या सुत्ताचं मी विवेचन, मला जे काय समजलं ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला काय शंका असतील तर तुम्ही जरूर विचारा.